म्हणजे आपण व्हिटॅमिन्सचा आणि सप्लिमेंटचा एक व्हिडिओ बनवला होता की खरंच ह्या गोष्टींची गरज आहे का? तर एका ज्येष्ठ नागरिकांनी मला प्रश्न विचारला की वृद्धापकाळामध्ये खरंच सप्लिमेंटची गरज असते का आणि घ्यायचं असेल तर कोणतं घ्यायचं? मी नेहमी सांगत असतो, सप्लिमेंट म्हणजे काय हो? तर व्हिटॅमिन ई वगैरे जे व्हिटॅमिन्स आहेत त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढलेलं असतं आणि प्युअर फॉर्ममध्ये ते व्हिटॅमिन्स असतात, प्युअर फॉर्ममध्ये ते प्रोटीन्स असतात. परंतु हे कधी लक्षात ठेवा, आपल्या शरीराला जेव्हा आयतं मिळतं ना, तेव्हा आपल्या शरीराला आयत्याची सवय लागते. उदाहरणादाखल सांगतो, की जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियांचा प्रवेश झाला, व्हायरसेसचा प्रवेश झाला, तर आपण काय करतो? अँटिबायोटिक्स घेतो, अँटीव्हायरल्स घेतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी इम्युनिटी त्याला काही कामच राहत नाही आणि ती इम्युनिटी शांत व्हायला लागते हळूहळू. डार्विनचा सिद्धांत माहिती असेल, ज्या गोष्टीचा उपयोग नाही ती गोष्ट हळूहळू नष्ट होते. तसंच आपल्या शरीरामध्ये जर आपण आयतं देत गेलो, तर आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक असणाऱ्या गोष्टी, नैसर्गिक असणाऱ्या क्रिया या हळूहळू मंदावत जातात. म्हणजेच आपली इम्युनिटी हळूहळू कमी होत जाते. का? तर आपण अँटिबायोटिक घेत असतो, अँटीव्हायरल्स घेत असतो. त्याच्यामुळे आपल्या शरीराला अगदी आयतं खायची सवय लागते. प्रोटीनचं उदाहरण घेऊयात. आपण जेवताना काय काय डाळी घेत असतो किंवा अगदी वडापाव जरी घेतला तरी त्याच्यावरती डाळीच्या पिठाचं आवरण असतं. त्याच्यामध्ये पण प्रोटीन असतात. पुरणपोळी खातो त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक शक्ती असते, की जी शक्ती त्या प्रोटीनचं विभाजन करते, त्याचं विवेचन करते आणि आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये रूपांतरण करून आपल्या टिश्यूमध्ये या सगळ्या गोष्टी जातात आणि आपल्या धातूंचं, आपल्या टिश्यूचं पोषण होत असतं. मग अशा वेळेस आपण जर तयार प्रोटीन घेतलं, तयार व्हिटॅमिन्स घेतली, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरात गेल्यानंतर ती डायरेक्ट ॲब्सॉर्ब होतात. आणि कधी लक्षात ठेवा, नैसर्गिक गोष्टींमधून काढलेले एक्स्ट्रॅक्ट्स हे कधीही आपल्या शरीरासाठी घातकच असतात. आपल्या शरीराच्या क्रिया, त्या गोष्टी पचवण्यासाठी आवश्यक असलेल्या आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या क्रिया या हळूहळू मंदावत जातात आणि आपलं शरीर ऐतखाऊ व्हायला लागतं. आता मला सांगा, पूर्वी जेव्हा माणसं सगळा व्यवस्थित आहार घ्यायची, तेव्हा कुठलंही व्हिटॅमिन नव्हतं, कुठलेही प्रोटीन्स नव्हते. ते व्यवस्थित चौरस आहार घ्यायचे, परंतु 100-100 वर्ष जगायचे. लवकर आजारी पडत नव्हती माणसं त्या काळी. आणि ती माणसं आपल्याकडे आली तर ती सांगतात नेहमी, की मी आयुष्यभरामध्ये एकही गोळी खाल्ली नाही. आणि आत्ता काय होतं? आपण मस्त तयार प्रोटीनचे डबे संपवतोय, आपण व्हिटॅमिनच्या गोळ्या संपवतोय, आपण कॅल्शियमच्या स्ट्रीप संपवतोय आणि त्यानंतरसुद्धा मनुष्याचं आयुर्मान आपल्याला कमी झालेलं दिसतं, रोगटपणा वाढलेला दिसतो, रोगी माणसं जास्त वाढलेली दिसतात. ह्याचं कारण काय? तर आपल्या शरीराला आयतं खायची सवय लागलेली आहे आणि आपण जे खातोय ते पण विषयुक्त आहे. त्याच्यासाठी फर्टिलायझर्स जास्त वापरलेली जातात, रासायनिक केमिकल फर्टिलायझर्स वापरली जातात, पेस्टिसाइड्स वापरली जातात. याचा दुष्परिणाम नक्कीच आपल्या आरोग्यावर होतो आहे. आणि याशिवाय प्रदूषित हवा जी आपण नाकावाटे घेत असतो, त्याच्यामुळे आपलं रक्त ॲसिडिक होतं आणि आपलं आयुर्मान जे आहे ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं? आपल्याला पाळता येईल तेवढं पाळायचं. जास्तीत जास्त प्रोटीनचा बाऊ करायचा नाही, जास्तीत जास्त व्हिटॅमिनचा बाऊ करायचा नाही. मग करायचं काय? तर आपला आहार चौरस ठेवायचा. मग चौरस आहार मी मागे सांगितलं होतं, की षड्रसात्मक आहार ठेवायचा. त्याच्यामध्ये डाळी पाहिजेत, त्याच्यामध्ये गहू पाहिजे, त्याच्यामध्ये तांदूळ पाहिजे, विविध प्रकारच्या भाज्या पाहिजेत. हे जर सगळं व्यवस्थित असेल तर नक्कीच आपला आहार चौरस होतो आणि आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारे प्रोटीन्स, फॅट्स हे आपल्याला मिळायला मदत होते, कार्बोहायड्रेट मिळायला मदत होते, व्हिटॅमिन्स मिळायला मदत होते आणि आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी नैसर्गिकरित्या आपल्याला मिळायला लागतात. मग अशा वेळेस प्रोटीनचा बाऊ न करता मग जे वृद्ध आहेत त्यांनीसुद्धा आपला आहार जर व्यवस्थित ठेवला तर त्यांना सप्लिमेंटची काही गरज नाही. आणि वृद्ध लोकांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगतो. आपल्या शरीरामध्ये मी मागे बोललो होतो की 13 अग्नी असतात. तर वृद्ध माणसांमध्ये 13 अग्नी हळूहळू कमी होत जातात, म्हणजे त्यांची शक्ती कमी होत जाते. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की 60 वर्षाच्या पुढे साधारण एकदा जेवलं आणि नंतर हलकं काहीतरी खाल्लं तरी चालू शकतं आणि ते शरीराला पुरे होतं. मग अशा वेळेस जर आपण जास्त खाल्लं, 2-3 वेळा जेवलो तर नक्कीच याचा शरीराला त्रास होऊ शकतो. मग वृद्ध माणसांनी जे योग्य वेळी जेवणं, भूक लागल्यावर जेवणं आणि आहार कमी प्रमाणात घेणं हे कधीही महत्त्वाचं आहे. त्यांना सप्लिमेंटची गरज नाही. चौरस आहार जरी खाल्ला तरी त्यांचं भागण्यासारखं असतं, त्यांचं शरीर तग धरण्यासारखं असतं. त्याच्यामुळेच वृद्ध लोकांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी जास्त सप्लिमेंटच्या भानगडीत पडू नये, जास्त व्हिटॅमिन्सच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आपला नेहमीचा दैनंदिन आयुष्यातला चौरस आहार जरी घेतला तरी त्यांचं आरोग्य छान टिकून राहील. धन्यवाद.